नमस्कार. आपण बघतोय भूगोलचं 9वं प्रकरण आणि हा आहे भाग 9. आज आपण भारत आणि ब्राझील या दोन मोठ्या देशांना एका वेगळ्याच अँगलने जोडणार आहोत, कम्युनिकेशन आणि टाइम झोनच्या माध्यमातून. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत भारत आणि ब्राझीलच्या मोठ्या चित्रापासून आणि मग हळूहळू एका खऱ्याखुऱ्या उदाहरणाकडे वळणार आहोत, ज्यात आपण वेळेचं गणित सोडवणार आहोत. ओके, चला तर मग सुरू करूया. आता पहिला प्रश्न हा आहे की आजच्या या डिजिटल जगात भारत आणि ब्राझील हे एकमेकांसाठी एवढे महत्त्वाचे का आहेत? आधी हे समजून घेऊया. बरं, आता या दोन देशांमधल्या वेळेचा जो फरक आहे ना, तो समजून घ्यायचा असेल तर आधी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात. म्हणजे हे देश एकमेकांशी बोलतात कसे आणि त्यांची प्रमाण वेळ म्हणजे स्टँडर्ड टाइम कसा ठरतो. चला बघूया. ही स्लाइड बघा. एकाच नजरेत आपल्याला दोन्ही देशांमधला फरक दिसतो. भारताची इस्रो तर दुसरीकडे ब्राझीलची AEB. एवढंच नाही तर त्यांच्या टेलिकॉममध्ये आणि टाइम झोनमध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे आणि तोच फरक आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. ब्राझील समोर ना एक खूप मोठं भौगोलिक आव्हान आहे. म्हणजे बघा, त्याचा जो दक्षिण भाग आहे तो खूप विकसित आहे, आधुनिक आहे, पण उत्तरेकडे जे ॲमेझॉनचं घनदाट जंगल आहे ना, त्यामुळे तिथे कम्युनिकेशन सेवा पोचवणं प्रचंड अवघड होऊन बसतं. आणि याच्या अगदी उलट म्हणजे कम्प्लिटली ऑपोजिट चित्र आपल्याला भारतात दिसतं. भारताचं टेलिकॉम सेक्टर जगातल्या सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या सेक्टर्सपैकी एक आहे आणि यामुळेच आज भारत स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरण्यात एक ग्लोबल सुपर पॉवर बनलाय. आणि ह्यावरून ना त्यांच्या स्पेस प्रोग्राम्समधला फरक एकदम स्पष्ट दिसतो. भारताची इस्रो म्हणजे ISRO ही एक प्रचंड अनुभवी आणि यशस्वी संस्था आहे, तर ब्राझीलची AEB ती अजूनही डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे, स्वतःला तयार करत आहे. आता बघा, कोणत्याही देशाची लोकल वेळ समजून घेण्याआधी आपल्याला एक जागतिक स्टँडर्ड वेळ माहीत असायला हवी. तिला म्हणतात ग्रीनविच मीन टाइम किंवा GMT. ही वेळ लंडनमधून जाणाऱ्या 0° रेखांशावर अवलंबून आहे. हाच आपला ग्लोबल बेंचमार्क आहे. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ब्राझीलमध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल 4 वेगवेगळ्या टाइम झोन्स आहेत. पण भारताने काय केलंय? संपूर्ण देशासाठी एकच मध्यवर्ती रेखांश पकडून एकच प्रमाण वेळ म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम ठरवलाय. त्यामुळे गोष्टी खूप सोप्या झाल्यात. तर हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. तो लक्षात ठेवा. +5.5. याचा सरळ अर्थ असा आहे की आपली भारतीय प्रमाण वेळ IST हे ग्रीनविच वेळेपेक्षा 5.5 तास पुढे आहे आणि हाच आकडा आपल्या पुढच्या कॅल्क्युलेशन्सचा बेस असणार आहे. ओके, आतापर्यंत आपण जी थिअरी पाहिली ती प्रत्यक्षात कशी वापरली जाते ते बघूया. ज्या कंपन्या अनेक देशांमध्ये काम करतात म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्या किंवा MNCs, त्यांना रोज एका मोठ्या चॅलेंजला सामोरं जावं लागतं. ते चॅलेंज काय आहे ते पाहूया. आणि हेच आहे ते चॅलेंज. विचार करा, ब्राझीलमधलं ऑफिस सकाळी 10 ते संध्याकाळी 5 काम करते. मग भारतातल्या टीमला त्यांच्याशी बोलायचं असेल तर त्यांना कोणत्या वेळेत काम करावं लागेल? याच प्रश्नाचं उत्तर आपण आता शोधणार आहोत. चला, आता आपण या गणिताच्या खोलात शिरूया. आपण एक स्टेप व्यवस्थित समजून घेऊ, जेणेकरून कोणतंही कन्फ्युजन राहणार नाही. सर्वात आधी आपण रिओ डी जानेरोचं उदाहरण घेऊ. बघा, भारत GMT पेक्षा 5.5 तास पुढे आहे म्हणजे +5.5 आणि रिओ GMT पेक्षा 3 तास मागे आहे म्हणजे -3. आता या दोघांमधला एकूण फरक काढण्यासाठी आपल्याला 5.5 मधून -3 वजा करावे लागतील. आता गणिताचा नियम काय सांगतो? मायनसमधून मायनस वजा केलं की प्लस होतं, म्हणजे 5.5 अधिक 3 उत्तराला 8.5 तास. हा आहे दोन्ही ठिकाणच्या वेळेतला एकूण फरक. तर याचा अर्थ काय होतो? जेव्हा ब्राझीलच्या रिओ ऑफिसमध्ये सकाळी 10 वाजता कामाला सुरुवात होईल तेव्हा आपल्याकडे भारतात संध्याकाळचे 6:30 वाजलेले असतील आणि जेव्हा त्यांचं काम संध्याकाळी 5 वाजता संपेल तेव्हा भारतात मध्यरात्रीचे 1:30 वाजलेले असतील. म्हणजे भारतीय टीमसाठी हा लेट नाईट शिफ्ट. ओके, आता हीच प्रोसेस आपण परत एकदा करणार आहोत, पण यावेळी शहर वेगळं आहे. आता आपण मनाऊस शहरासाठी वेळ काढूया, जे ब्राझीलच्या एका वेगळ्याच टाइम झोनमध्ये येतं. आता इथे महत्त्वाचा बदल काय आहे? मनौस शहर GMT पेक्षा 4 तास मागे आहे म्हणजे -4. त्यामुळे आता भारतासोबतचा वेळेचा फरक वाढला. 5.5 वजा 4 म्हणजे 5.5 अधिक 4. टोटल फरक झाला 9.5 तासांचा. आणि याचा परिणाम काय झाला? मनोसच्या टीमसोबत काम करण्यासाठी भारतातल्या टीमला संध्याकाळी 7:30 वाजता काम सुरू करावं लागेल, जे पहाटे 2:30 वाजेपर्यंत चालेल. विचार करा, रोज असं काम करणं किती चॅलेंजिंग असेल. बरं, तर आपण हे गणिताचं कोडं तर सोडवलं, पण आता थोडं मोठं चित्र पाहूया.
ह्या आकड्यांचा, ह्या वेळेच्या फरकाचा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी नेमका काय अर्थ आहे? तर हे आहेत आपले फायनल रिझल्ट्स. ही स्लाइड आपल्याला एकदम क्लिअरली दाखवते की ब्राझीलमधल्या वेगवेगळ्या शहरांसोबत काम करण्यासाठी भारतीय टीमला आपलं वर्किंग शेड्यूल कसं ॲडजस्ट करावं लागतं. या सगळ्याचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर तो या स्लाइडवर आहे. जागतिक टीमसाठी कामाच्या दिवसावर सूर्य कधीच मावळत नाही. आजच्या या कनेक्टेड जगात कामाचा दिवस कधीच संपत नाही. एका देशात रात्र होते तेव्हा दुसऱ्या देशात दिवस उजाडतो आणि काम सुरू होतं. हे जे 24 तासांचं न थांबणारं चक्र आहे ना, तेच आजच्या ग्लोबल इकॉनॉमीला पुढे नेत आहे. पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा एखाद्या इंटरनॅशनल कंपनीचं नाव ऐकाल तेव्हा नक्की विचार करा की त्यांची टीम्स जगभरात कोणत्या वेगवेगळ्या वेळामध्ये काम